अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये AAIB एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यांचा 15 पानांचा रिपोर्ट समोर आलेला आहे आणि या रिपोर्टनुसार फ्युअल कंट्रोल स्विचेस सुरू न झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे दिसून येते। म्हणजेच विमान टेक ऑफ झाल्यानंतर त्यांना कळलं की फ्युअल सप्लाय स्विचेस बंद होते, म्हणून इंजिनला फ्युअल सप्लाय न झाल्यामुळे दोन्ही इंजिन बंद पडून प्लेन क्रॅश झाले। याचाच अर्थ इंजिन 1 आणि इंजिन 2 यांचे फ्युअल स्विचेस फ्युअल रनवरून फ्युअल कट ऑफवरती होते, म्हणजेच इंजिनला फ्युअलचा पुरवठा झाला नाही। यामध्ये दोन्ही पायलटचे संवाद देखील रेकॉर्ड झालेले आहेत। पहिला पायलट सांगतो की तुम्ही इंजिनचे फ्युअल का बंद केले, त्यावरती दुसरा पायलट सांगतो की मी काही केले नाही आणि मग पहिला पायलट मेडेचा कॉल देतो, पण पुढील काहीही संवाद होईपर्यंत प्लेन क्रॅश होते। आता ह्यामधून शेकडो प्रश्न उपस्थित होतात की हे फ्युअल स्विचेस कसे बंद झाले, ते कोणी बंद केले, ते का बंद केले, हे स्विचेस ऑटोमॅटिक बंद होतात का, की ते मॅन्युअली बंद करण्यात आले आणि मग ते कशासाठी बंद करण्यात आले। ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला पुढील डिटेल रिपोर्टसाठी थांबावे लागेल। बघूया पुढील रिपोर्ट काय सांगतो ते।